एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक कारनं प्रवास करणार, ताफ्यातील वाहनही कमी करणार. मोदींच्या आवाहनानंतर शिंदेंचा निर्णय. पंतप्रधान मोदींनी ताफ्यातील वाहनं केली कमी. ताफ्यातील वाहनं निम्म्यानं कमी करा, एसपीजीला निर्देश. देशवासियांना काटकसरीचं आवाहन केल्यानंतर निर्णय. पेट्रोल डिझेल वापर कमी करा, मोदींचं आवाहन. अमित शहांनी आपला ताफा निम्म्याहून कमी केला. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर निर्णय. ताफ्यातील वाहनांमधील संख्या कमी केली. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर निर्णय. शुभम खैरनारच्या घरावर पोलिसांचा छापा. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील सुधा अपार्टमेंटमधील घरावर छापा. झाडाझडतीमध्ये महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याची शक्यता. शुभम खैरनार नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी. बंधू मनोहर भोसलेवर करमाळ्यामध्ये आणखीन एक गुन्हा दाखल. मुतखडा पूर्णपणे बरा करण्याचा दावा करत 41,000ची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा. पोलिसांकडून चौकशी सुरू. पंतप्रधान मोदींचं आवाहन म्हणजे इंधन दरवाढीची पूर्वतयारी. राज ठाकरेंचा हल्लाबोल. तर राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, शरद पवारांचा सल्ला. सोनं चांदी खरेदी करणं महागणार. सोन्या चांदीवरील आयात शुल्क 6 वरून 15%. परदेशी चलन वाचवण्यासाठी सरकारचं पाऊल. नाशिक कंपनी धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणामध्ये निदा खानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता. धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानची महत्त्वाची भूमिका. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालामध्ये ठपका. सिन्नर पोलिसांनी भोंदू खरातचा ताबा घेतला. जगदंबा पतसंस्थेतील फेक अकाउंट प्रकरणी कारवाई. भोंदूगिरीनंतर आर्थिक व्यवहारावरही फास आवळला. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये इंधन टंचाई. पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा. वन्यजीवांनाही उन्हाची झळ. उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटले. अन्नपाण्याच्या शोधामध्ये मोरांचे कळप शेत शिवारात. शिरूरच्या शिंदोडी भागात मोरांचे कळप. सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द. अपुरं भांडवल नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका. सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयची कारवाई. पुण्यातील मनोरुग्णालयामध्ये तरुणाची आत्महत्या. केमिकलचा वापर केल्यानं मिशी गळून पडली. नैराश्यमधून तरुणानं घेतला गळफास. तरुणावर सुरू होते हायपर सायकोसिसचे उपचार. बारामतीमध्ये पुन्हा विमानाचा अपघात. शिकाऊ विमानाचा अपघात. विमानाचा पायलट सुरक्षित असल्याची माहिती.